ठीक आहे. कालच्या सेशनमध्ये आपण MySQL बद्दल डिस्कशन करतोय, बरोबर. MySQL आणि MySQL मध्ये काल आपण DDL कमांड, ठीक आहे, DDL कमांड बद्दल डिस्कशन केलं. DDL म्हणजे डेटा डेफिनेशन लँग्वेज, ठीक आहे, डेटा डेफिनेशन लँग्वेज. आणि डेटा डेफिनेशन लँग्वेज मध्ये आपण ज्या कमांड बघितल्या तर याच्यातली पहिली कमांड आपण डिस्कस केलं, क्रिएट डेटाबेस, ठीक आहे, क्रिएट डेटाबेस. त्याच्यानंतर दुसरी कमांड क्रिएट टेबल, ठीक आहे. त्याच्यानंतर अल्टर, ठीक आहे, अल्टर टेबल टेबल नेम, ठीक आहे, अल्टर टेबल नेम. आणि मला काय करायचं आहे, नवीन कॉलम जर ऍड करायचा असेल तर नवीन कॉलम ऍड करण्यासाठी आपण कोणती कमांड यूज करतो, ऍड कॉलम, ठीक आहे, ऍड कॉलम नेम, त्याचा डेटा टाइप, ठीक आहे. तर ही कमांड. त्याच्यानंतर चौथी कमांड अल्टर टेबल, मला कॉलम ड्रॉप करायचा आहे, अल्टर टेबल नेम, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय म्हणतो, ड्रॉप कॉलम नेम, ठीक आहे. त्याच्यानंतर पाचवी कमांड आपण बघितली, मला डेटा टाइप चेंज करायचा आहे, ठीक आहे. तर डेटा टाइप चेंज करण्यासाठी आपण काय केलं, अल्टर टेबल नेम, मॉडिफाय कॉलम नेम, मॉडिफाय कॉलम, ठीक आहे, मॉडिफाय कॉलमचं नाव. आणि त्याच्यासोबतच आपण काय करतो, डेटा टाइप पण त्याचा आपण चेंज करतो, डेटा टाइप, ठीक आहे. हा, कॉलमचं नाव जरी तेच ठेवलं तरी तेच राहणार आहे, फक्त डेटा टाइप आपण तिथं varchar 40 लागेल, तिथं 80 लागेल, तर आपण मॉडिफाय कॉलम करतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण अजून एक कमांड बघितली, अल्टर टेबल, ठीक आहे, टेबल नेम, अल्टर टेबल नेम, रिनेम कॉलम, बरोबर आहे, रिनेम कॉलम ओल्ड कॉलम नेम टू न्यू कॉलम नेम, ठीक आहे. हे कमांड लास्ट टाइम वर्क झाली नव्हती आपली रिनेमची, ते होईल आता, ठीक आहे. काय केलं आपण, अल्टर टेबल नेम, रिनेम कॉलम, ओल्ड कॉलम नेम. हा, तिथं आपण हे टाकत नव्हतं, कॉलम हे कीवर्डच टाकत नव्हतो आपण काय करायचो, रिनेम डायरेक्ट, त्याच्यामुळे ते चुकत होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कमांड आपण DDL मध्ये काय बघितली होती, DDL मध्ये नेक्स्ट कमांड आपण डिस्कस केलं होतं, ड्रॉप डेटाबेस, ठीक आहे, ड्रॉप डेटाबेस नेम, लक्षात ठेवा या कमांड, ठीक आहे. त्याच्यानंतर मला टेबल ड्रॉप करायचं आहे, टेबल ड्रॉप करण्यासाठी काय केलं, ड्रॉप टेबल नेम, जे काही टेबलचं नाव असेल ते, ठीक आहे. ड्रॉप टेबलनी काय होतं, पूर्ण टेबल हा ड्रॉप होतो, त्याच्यातले रेकॉर्ड पण निघून जातात, टेबल पण निघून जातो. ड्रॉप डेटाबेस केलं तर त्या डेटाबेस मध्ये जेवढे टेबल असतील पूर्ण ड्रॉप काय होतो, डेटाबेस होतो, ठीक आहे. त्याच्यानंतर कळालं की इथपर्यंत हे अल्टर कमांड, आपण अल्टर मध्ये आपण काय केलं, एवढ्या कमांड्स आपण काय करतो, या अल्टर मध्ये आपण यूज करतो, ठीक आहे. म्हणजे सॉरी, DDL मध्ये आपण यूज करतो. DDL कमांड्स आहेत, डेटा डेफिनेशन लँग्वेज. म्हणजेच काय, डेटा डेफिनेशन लँग्वेज कशासाठी यूज करतो आपण, टू चेंज द स्ट्रक्चर ऑफ अ टेबल, टेबलचं स्ट्रक्चर जर चेंज करायचं असेल तर आपण काय यूज करतो, DDL कमांड्स आपण यूज करतो, ठीक आहे. त्याच्यानंतर मला काय बघायचं आहे, टेबलचं स्ट्रक्चर बघायचं आहे. टू व्ह्यू टेबल स्ट्रक्चर जर मला बघायचं झालं, ठीक आहे, तर आपण कमांड कोणती यूज करतो, डिस्क्राइब टेबल नेम, बरोबर आहे, डिस्क्राइब कमांड आपण यूज केली, ठीक आहे. डिस्क्राइब टेबलचं नाव, कळतंय. मला सगळे रेकॉर्ड बघायचे आहेत. इफ आय वॉन्ट टू
if I want to see all records from table, तर कमांड काय यूज करायची? select star from table name. ठीक है, suppose I want to see only first 5 record. ठीक है, then select star from table name limit 5. ठीक है, या सगळ्या कमांड मी परत एकदा रिवाइज करते सगळं. कळलं का? लक्षात ठेवा, गोंधळ करून घेऊ नका. कळलं का? टू व्ह्यू द टेबल स्ट्रक्चर देन कोणती कमांड यूज करायची? डिस्क्राइब इफ आय वांट टू सी ऑल रेकॉर्ड फ्रॉम टेबल, कोणता कमांड यूज करायची? सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम. त्याच्यानंतर पहिले 5 रेकॉर्ड मला डिस्प्ले करायचे आहेत आणि पहिले 5 रेकॉर्ड जर बघायचे असतील तर काय करतो आपण? लिमिट. आपण काय करतो? लिमिट जे काही इंटिजर व्हॅल्यू टाकायचे ते इंटिजर व्हॅल्यू आपण टाकतो. ठीक आहे, तर हे सगळं आपण बघितलं, बरोबर आहे, कालच्या लेक्चर मध्ये. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो आणि पुढे गेल्यानंतर आपण पुढची लँग्वेज बघितली, दॅट इज कॉल्ड डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. ठीक आहे, आणि डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज मध्ये आपण काय काय बघितलं? तर पहिली जी कमांड बघितली दॅट इज कॉल्ड सिलेक्ट कमांड. त्याच्यानंतर दुसरी कमांड आपण डिस्कस केलं इन्सर्ट. ठीक आहे, अपडेट आणि लास्ट वन डिलीट. ठीक आहे, तर ह्या कमांड आपण काल डिस्कस केल्या. एखादी व्हॅल्यू जर मला टेबल मध्ये इन्सर्ट करायची असेल तर कसं इन्सर्ट करतो आपण? इन्सर्ट इनटू व्हॅल्यूज. आणि काय व्हॅल्यूज टाकायचे आपल्याला? सिक्वेन्स वाईज. ठीक आहे, कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3 काय असतील त्या व्हॅल्यूज आपण अशा सिक्वेन्स मध्ये टाकतो. ठीक आहे, एखादी व्हॅल्यू जर मला अपडेट करायची असेल ऑलरेडी, तर ऑलरेडी जर व्हॅल्यू असेल त्याला मला अपडेट करायची, तर अपडेट कशी करतो आपण? अपडेट बरोबर सेट जे कॉलम अपडेट करायचं आहे ते आणि सेट कॉलम इज इक्वल टू जी काही व्हॅल्यू द्यायची आहे अपडेट करायची. ठीक आहे, पण कुणाची? वेअर क्लॉज आपण लावतो, बरोबर आहे. वेअर जे कंडिशन असेल ती. ठीक आहे, वेअर क्लॉज आपण काल बघितला. वेअर क्लॉज कशासाठी यूज करतो आपण? पर्टिक्युलर रेकॉर्ड सिलेक्ट करायचा असेल किंवा पर्टिक्युलर रेकॉर्ड अपडेट करायचे असतील, काही डिलीट करायचं असेल पर्टिक्युलर रेकॉर्ड, तर त्यासाठी आपण काय करतो? वेअर कंडिशन आपण यूज करतो. ठीक आहे, तसंच आपल्याला काय करायचं आहे? समजा मी जर डिलीट फ्रॉम म्हटलं, डिलीट फ्रॉम टेबल नेम. ठीक आहे, तर ही क्वेरी काय करते? ही क्वेरी ऑल रेकॉर्ड डिलीट करते, ऑल रेकॉर्ड्स डिलीट फ्रॉम टेबल. ठीक आहे, टेबल मधून सगळे काय करते? सगळे रेकॉर्ड डिलीट करते, बरोबर आहे की नाही? मग मला काय करायचं आहे? मला स्पेसिफिक पर्टिक्युलर व्हॅल्यू डिलीट करायची आहे आणि पर्टिक्युलर व्हॅल्यू डिलीट करायची असेल तर डिलीट फ्रॉम टेबल नेम वेअर वेअर कंडिशन. ठीक आहे, वेअर आयडी इज इक्वल टू जी काही आयडी पास करायची आहे ती. ठीक आहे, ही क्वेरी काय करते? डिलीट ओनली one record, only one record which has the ID 1. ठीक आहे, कळलं? हे आपण काय केलं? हे आपण असे रेकॉर्ड काय केले? हे सगळ्या क्वेरीज आपण बघितलं, बरोबर आहे की नाही? हे सगळं पाठ असलं पाहिजे तुमचं नोटपॅड मध्ये, असं असलं पाहिजे, असं आलं पाहिजे तुम्हाला, हे सगळं पाठ झालं पाहिजे. कळतंय? कधी पाठ करणार? असे कंडिशन टू कंडिशन सगळं आलं पाहिजे, जसं मी लिहिलंय तसं तुमच्याकडनं पण लिहिलेलं असलं पाहिजे. ठीक आहे, तर काल आपण बघितलं DML डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. त्याच्यानंतर आपण DDL बघितलं, बरोबर आहे. आणि त्याच्यासोबतच आपण काय बघितलं? ऑपरेटर कन्सेप्ट आपण डिस्कस केली, की ऑपरेटर सॉरी डेटा टाइप्स आपण डिस्कस केले. ठीक आहे, कळलं इथपर्यंत? त्याच्यानंतर आज आपल्याला काय डिस्कस करायचं आहे? आज आपल्याला डिस्कस करायचं दॅट इज कॉल्ड ऑपरेटर्स. ऑपरेटर्स इन SQL. SQL मध्ये कोणत्या टाइपचे ऑपरेटर आपण यूज करतो? ठीक आहे, कुठले कुठले ऑपरेटर आपण यूज करतो SQL मध्ये? तर SQL मध्ये जे ऑपरेटर आहेत, आता पायथॉन मध्ये बघितलं आपण ऑपरेटर कन्सेप्ट, सगळ्यांनी बघितलं पायथॉन मध्ये. ऑपरेटर कशासाठी यूज करतो आपण? ऑपरेटर विच कॅन बी युज्ड टू परफॉर्म. ठीक आहे, विच कॅन बी युज्ड टू परफॉर्म
ऑपरेशन ऑन ऑपरंड्स. ठीक आहे, ऑपरेशन परफॉर्म करायचं आपल्याला. आता हे झालं ऑपरंड्स म्हणजे प्रोग्रामिंग बद्दल. आता क्वेरी मध्ये आपल्याला काय करायचं, क्वेरी मध्ये आपल्याला काम करायचं. ठीक आहे, तर ऑपरेटर्स कोणते कोणते एसक्यूएल मध्ये येतात, एसक्यूएल मध्ये कोणते कोणते ऑपरेटर्स आहेत. तर एसक्यूएल मध्ये जे ऑपरेटर येतात, पहिला जो येतो दॅट इज कॉल्ड अरिथमॅटिक. ठीक आहे, अरिथमॅटिक ऑपरेटर, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा जो येतो दॅट इज कॉल्ड लॉजिकल ऑपरेटर. ठीक आहे, तिसरा जो येतो त्यालाच काय म्हणतो आपण, रिलेशनल ऑपरेटर. ठीक आहे, चौथा जो येतो त्यालाच काय म्हणतो आपण, कंपाऊंड ऑपरेटर. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पाचवा याच्यामध्ये जो येतो, ठीक आहे, पायथॉनचं नाही, आपण एसक्यूएलचं बघतो. ठीक आहे, लॉजिकल ऑपरेटर्स, रिलेशनल ऑपरेटर, कंपाऊंड ऑपरेटर्स, हे ऑपरेटर्स वेगळे आणि पायथॉनचे ऑपरेटर्स वेगळे. पायथॉन मध्ये अरिथमॅटिक आणि रिलेशनल लॉजिकल ऑपरेटर तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, पण आता एसक्यूएल मध्ये हे जे ऑपरेटर्स आहेत हे ऑपरेटर्स आपण काय करणार आहेत, बघणार आहेत वन बाय वन. आता अरिथमॅटिक बद्दल जर बोलायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे अरिथमॅटिक ऑपरेटर्स कोणते कोणते असतात. ठीक आहे, याच्यामध्ये जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही. एक प्लस असतो, मायनस असतो. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे, डिव्हिजन, त्याच्यानंतर मॉड ऑपरेटर. मॉड ऑपरेटर हा याच्यात पण चालतात. फ्लोर डिव्हिजन नाही याच्यात. कळलं. तर हे ऑपरेटर्स काय केले जातात, हे ऑपरेटर्स ॲज अ वर्क म्हणून केले जातात. अरिथमॅटिक ऑपरेटर्स प्लस करणे, एखाद्याचे सॅलरी आहे, सॅलरी 5,000 वाढवायची आहे, बरोबर आहे की नाही, किंवा दुप्पट करायची मला सॅलरी, किंवा मला त्या सॅलरीला भागाकार करायचा आहे. ठीक आहे, तर याच्यासाठी काय करणार, तर हे ऑपरेटर्स आपल्याला पुढे क्वेरीमध्ये यूज करायचे. ठीक आहे, तर अरिथमॅटिक ऑपरेटर्स मध्ये एसक्यूएल मध्ये काय केले जातात, हे ऑपरेटर्स यूज केले जातात. त्याच्यानंतर लॉजिकल ऑपरेटर्स. आता लॉजिकल ऑपरेटर्स मध्ये जे ऑपरेटर यूज केले जातात, तर याच्यामध्ये जो ऑपरेटर यूज केला जातो दॅट इज कॉल्ड अँड ऑपरेटर. ठीक आहे, ऑर ऑपरेटर. ठीक आहे, त्याच्यानंतर इन ऑपरेटर, त्याच्यानंतर नॉट ऑपरेटर. ठीक आहे, त्याच्यानंतर लाईक ऑपरेटर. ठीक आहे, त्याच्यानंतर बिटवीन ऑपरेटर. ठीक आहे, तर हे जे ऑपरेटर्स आहेत हे ऑपरेटर्स कुठे येतात, हे सगळे ऑपरेटर लॉजिकल मध्ये येतात. लॉजिकल मध्ये काय काय येतं, अँड येतं, ऑर, इन, नॉट, लाईक, बिटवीन. अजून कुठलं ऑपरेटर राहिला, नाही ते नॉट आणि इन दोन्ही एकत्र. ठीक आहे, दोन्ही एकत्र असते ते, इन आणि नॉट इन. तर इन आणि नॉट हे ऑपरेटर आपण कुठे बघितले, मेंबरशिप ऑपरेटर्स मध्ये आपण पायथॉन मध्ये डिस्कस केलं. ठीक आहे, याच्यातला अजून कुठलं ऑपरेटर राहिलंय का, नाही ते क्वेरी मध्ये कोणता, तो क्लॉज आहे, तो क्लॉजेस मध्ये येईल. ठीक आहे, बरोबर आहे. इथपर्यंत जर आठवलं तर आपण पुढे बघूया. तर लक्षात ठेवा, हे मेन जे आहेत हे मेन काय केले जातात, हे मेन यूज केले जातात. ठीक आहे, लक्ष द्या. और और म्हणजे काय, अँड म्हणजे काय, दोन्ही कंडिशन ट्रू पाहिजे. और म्हणजे काय, दोन्ही पैकी एक पाहिजे. एक तर सॅलरी मोठी पाहिजे, नाहीतर सॅलरी लेस पाहिजे. कोणी पैकी कुठली तरी एक कंडिशन काय झाली पाहिजे, ट्रू झाली पाहिजे. ठीक आहे, रिलेशनल ऑपरेटर मध्ये आपण बघितलं, रिलेशनल ऑपरेटर म्हणजे काय, एक आहे इक्वल टू. ठीक आहे, त्याच्यानंतर ग्रेटर दॅन, त्याच्यानंतर लेस दॅन. ठीक आहे, हा जो असतो हा काय असतो, नॉट इक्वल टू, बरोबर आहे, नॉट इक्वल असं असतं, किंवा तुम्ही नॉट इक्वल असं पण लिहू शकता. नॉट इक्वल असं पण लिहू शकता, एक तर असं पण नाहीतर असं पण. ठीक आहे, तर नॉट इक्वल असं आहे. त्याच्यानंतर ग्रेटर दॅन, काय म्हटलं मी, ग्रेटर दॅन इक्वल, त्याच्यानंतर लेस दॅन इक्वल. तर हे काय ते सगळे, तर हे सगळे उलट बोलले, बाकी काय नाही, बरोबर आहे. लेस दॅन इक्वल
हा ठीक आहे, कळलं. तर हे रिलेशनल ऑपरेटर ऑलरेडी पायथॉन मध्ये हे ऑपरेटर आपण बघितलेले, लेस दॅन इक्वल ग्रेटर दॅन इक्वल नॉट इक्वल इक्वल टू, किंवा व्हॅल्यू जर द्यायची असेल तर इक्वल ऑपरेटर आपण वापरतो, बरोबर. आता कंपाऊंड ऑपरेटर म्हणजे काय? कंपाऊंड ऑपरेटर म्हणजे काय, तर पायथॉन मध्ये तुम्ही असाइनमेंट ऑपरेटर शिकलेत. असाइनमेंट म्हणजे काय? ऍडिशन इक्वल, ठीक आहे. आता इथं पण आपल्याला तसंच यूज करायचं, म्हणजे काय? प्लस इक्वल, त्यालाच काय म्हणतो? ऍडिशन कंपाऊंड ऑपरेटर, ठीक आहे. तसंच इथं काय करणार? मायनस इक्वल, ठीक आहे, मायनस इक्वल, त्याला सबट्रॅक्शन कंपाऊंड ऑपरेटर म्हणायचं, ठीक आहे. आता याचा वापर आपण कुठे केलेला नाहीये आणि याचा वापर पण जास्त होत नाही, फक्त एसक्यूएल मध्ये हे ऑपरेटर यूज केले जातात. असंच मल्टिप्लिकेशन, हा, मल्टिप्लिकेशन करा, डिवायडेशन करा, मोड ऑपरेटर यूज करा, ठीक आहे. तर हे जे ऑपरेटर्स आहेत, हे याला कोणते ऑपरेटर म्हणतो आपण? अशा टाइपचे जे ऑपरेटर आहेत त्याला काय म्हणतो आपण? कंपाऊंड ऑपरेटर म्हणतो. तर पायथॉन मध्ये किती टाइपचे ऑपरेटर आहेत? तर एवढ्या टाइपचे ऑपरेटर्स काय केले जातात, सॉरी एसक्यूएल मध्ये एवढ्या टाइपचे काय केले जातात? ऑपरेटर यूज केले जातात, ठीक आहे. कळलं. तर ऑपरेटर्स बद्दल बघा, तर हे ऑपरेटर्स आहेत आणि याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे? एक्झाम्पल्स आपल्याला डिस्कस करायचे, ठीक आहे. आणि मी काय आलो ह्या एसक्यूएल मध्ये आलो कमांड प्रॉम्प्ट वरती आणि इथं काय केलं? यूज डेटाबेसेस, ठीक आहे, सॉरी, शो डेटाबेसेस. तर एवढे डेटाबेसेस माझ्याकडे आहेत आणि काल आपण एक डेटाबेस यूज केला होता, कोणता? डेटा अनालिटिक्स बॅच 2, ठीक आहे. मग मी त्याला काय करायचं आहे? यूज करायचं आहे डेटाबेस चेंज, ठीक आहे. त्याच्यानंतर झालं पाठ, ठीक आहे. चुकली का स्पेलिंग? होतं असं कधी कधी. ऑथर आणि EMP इन्फो असे दोन टेबल आपण बनवले. टेबलचं स्ट्रक्चर मला चेंज बघायचं आहे, तर कुठली कमांड आहे? डिस्क्राईब ऑथर, ठीक आहे. आणि ऑथर मध्ये काय? तर हे ऑथरचे टेबल्स आहेत, ठीक आहे. आणि तसंच मला काय चेक करायचं आहे? EMP इन्फोचा पण मला टेबल स्ट्रक्चर बघायचं आहे, ठीक आहे. तर हे काय? टेबल स्ट्रक्चर. मग आता मला काम कोणाचं करायचं आहे? मला ह्या टेबलवरती काम करायचं आहे, कुठल्या? EMP इन्फो, कारण त्याच्यामध्ये सॅलरीचा कॉलम आहे आणि सॅलरीचा कॉलम असल्यामुळे आपल्याला हे जे ऑपरेटर्स आहेत ते वापरायला थोडेसे सोपे जातील, ठीक आहे. तर याच्यासाठी काय केलं मी? सॅलरीचा कॉलम जो टेबल आहे त्या सॅलरीच्या कॉलमच्या टेबल सोबत मी यूज करणार आहे. आणि याच्यामध्ये मला अजून एक फील्ड ऍड करायची आहे, एज नावाची, ठीक आहे. आता याच्यामध्ये जर रेकॉर्ड बघायचं झालं तर कसं बघणार? सिलेक्टर EMP _info, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय हे एवढे युजर्स आहेत. मला काय करायचं आता यांना याच्यामध्ये एक अजून एक कॉलम ऍड करायचा आहे, एज नावाचा कॉलम ऍड करून काल आपण जे काही टेबल वरती जे ड्रॉबॅक होते ते ड्रॉबॅक पण आपल्याला काय करायचे आता थोडे थोडे सॉल्व्ह करायचे, ठीक आहे. जे काही असेल, कळलं. तर पहिल्यांदा मला कॉलम ऍड करायचं याच्यात आणि कॉलम ऍड करण्यासाठी मला टेबलचं स्ट्रक्चर चेंज करायचं आहे आणि टेबलचं स्ट्रक्चर चेंज करण्यासाठी आपण काय करतो? अल्टर टेबल EMP इन्फो, बरोबर आहे. ऍड कॉलम एज इंटीजर टाइप आफ्टर, ठीक आहे. काय झाले? व्हेरी ओके, ठीक आहे. एकदा टेबलला काय करा? सिलेक्ट करा आणि एज हा मोबाईलच्या नंतर मला ऍड करायचा होता, मोबाईल नंबर कॉलमच्या नंतर ऍड करायचा होता. आता हे सगळे काय दाखवते इथं? नल दाखवतोय, ठीक आहे. मग ह्याला काय करावं लागेल? आपल्याला याला अपडेट करावं लागेल आणि अपडेटची क्वेरी कशी लावणार आपण? अपडेट EMP इन्फो, ठीक आहे, बरोबर. सेट एज इज इक्वल टू 30 वेअर सिंगल कोटेशन मध्ये इंटीजर घेतलं तर सिंगल कोटेशनची गरज नाही, ठीक आहे. वेअर EMP ID 1, ठीक आहे. या 1 चा फक्त मला काय करायचं? एज अपडेट करायचं आणि काय केलं? एज अपडेट केलं. तसंच ID नंबर कुणाचा? दुसऱ्याचा, आणि त्याची एज आपल्याला किती ठेवायची आहे? त्याची एज आपल्याला ठेवायची आहे 21, ठीक आहे.
त्याच्यानंतर जो आयडी आहे त्याची वेळेस किती ठेवायचे 31 आहे. ठीक आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम आणि हे काय झाले हे सगळे आयडीज आपण अपडेट केले. क्लिअर. डेटा पण आपण काय केला अपडेट केला. हा डेटाबेस बरोबर आहे. आता याच्यामध्ये सॅलरी जर बघितलं तर सॅलरी अशा सॅलरीज आहे. ठीक आहे. कळतं ना काही इथपर्यंत काही प्रॉब्लेम. ठीक आहे. समजा मी हा रेकॉर्ड मी हा मोबाईल नंबर कॉपी केला बरोबर आहे आणि हा मोबाईल नंबर कॉपी करून मी काय करतोय एक नवीन रेकॉर्ड इन्सर्ट करायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. इन्सर्ट इनटू एमपी व्हॅल्यूज बरोबर आहे. पहिल्यांदा इन्फो व्हॅल्यूज एमपी इन्फो व्हॅल्यूज आणि व्हॅल्यूज काय काय टाकायचे आहेत मला आयडी नेक्स्ट आयडी कोणता आहे 4. ठीक आहे. त्याच्यानंतर संजय अजय विजय अजून कोण राहिला अमोल. ठीक आहे. हे माझ्याकडे नाव अशीच आहेत आणि सेम मोबाईल नंबर मी काय करतोय सेम मोबाईल नंबर मी इन्सर्ट करतोय बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय केलं एज टाकला याचा 32. ठीक आहे. आणि सॅलरी आपल्याला किती टाकायची याची सॅलरी टाकायची मला 22,000. ठीक आहे. एक रेकॉर्ड काय केला मी इन्सर्ट केला. मोबाईल नंबर नंबर द्यावा लागतो. हा व्यारकॅर मध्ये घेतलं व्यारकॅर मध्ये नाही दिलं तरी चालेल तुझं काही प्रॉब्लेम नाही पण बेटर असेल व्यारकॅर मध्ये असलं तुला डबल कोटेशन इंटिजरची रेंज किती 65,535. जर तुम्हाला जर इंटिजर मध्येच पाहिजे असेल तर एसक्यूएल मध्ये अजून एक डेटा टाइप यूज केला जातो बिग इंट. ठीक आहे. इंट आणि बिग इंट म्हणजे इंटिजर पेक्षा सगळ्यात मोठा नंबर कोणता बिग इंट. मग तुम्ही मोबाईल नंबर यूज करू शकता. व्यारकॅरच्या ठिकाणी काय यूज करायचं बिग इंट. ठीक आहे. इंटिजर पेक्षा मोठा बिग इंट काहीच नाही डायरेक्ट तुम्ही बिग इंट डिक्लेअर करू शकता. कळलं. आणि रेकॉर्ड जर बघितलं तर आपण काय केलं सिलेक्ट स्टार फ्रॉम आणि स्टार फ्रॉम मध्ये काय केलं आता मोबाईल नंबर रिपीट होतोय. मोबाईल नंबर काय होतोय रिपीट होतोय आणि समजा मी आपण म्हटलं की टेबलमध्ये काय असले पाहिजे सर्चिंग करताना युनिक फील्ड असल्या पाहिजे. आता या टेबलमध्ये युनिक फील्ड काय दिसते तुम्हाला एक तर आयडी दिसते पण मोबाईल नंबर कडे बघितल्यानंतर मोबाईल नंबर हा रिपीटेड झालेला आहे बरोबर आहे की नाही. मोबाईल नंबर काय रिपीटेड झालेला आहे. जर मोबाईल नंबर नुसार जर मी सर्च करायला गेलो तर मला 2 रेकॉर्ड दिसतील. ठीक आहे. मला एकच मोबाईल नंबर कॉमन एकच असतो ना युनिक. मग आपल्याला काय करायचं की आपल्याला ज्यावेळेस हा मोबाईल नंबर टाकेल तर त्या मोबाईल नंबरच्या कॉलम वरती आपल्याला काय लावायचं आहे आपल्याला एक कन्स्टंट लावायचा आहे. कन्स्टंट म्हणजे काय असतो कन्स्टंट म्हणजे रूल. एक रूल आपल्याला लावायचा आहे आणि रूल काय लावायचा आहे. ठीक आहे. बघा काय करायचं रूल डुप्लिकेट व्हॅल्यू इन्सर्ट होऊ नये म्हणून आपण काय करत असतो रूल अप्लाय करत असतो कन्स्टंट आपण अप्लाय करत असतो. ठीक आहे. मग आता कन्स्टंट आपण एक टेबल वरती प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोय. ठीक आहे. हळूहळू काल टेबल मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम दाखवले काय होते आयडी रिपीट होत होत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर पण रिपीट येत होते. ठीक आहे. मग आता ह्याला सॉल्व्ह कसं करायचं एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. पहिला आपल्याला मोबाईल नंबर रिपीटेड येतोय तो मोबाईल नंबर आपल्याला रिपीटेड अवॉइड करायचा आहे. कसा अवॉइड करायचा तर हा जो कॉलम आहे ठीक आहे तर ह्या कॉलमला मी काय केलं अल्टर टेबल कोणता टेबल आहे EMP इन्फो. ठीक आहे. काय म्हटलं मी याला मॉडिफाय कॉलम कोणता कॉलम मॉडिफाय करायचं मला ई मोबाईल बरोबर आहे. आणि ई मोबाईलचं काय होतं बिग इंट अगोदर व्यारकॅर होतं ना मोबाईल नंबर व्यारकॅर मध्ये होते मी आता कशामध्ये घेतले बिग इंट. ठीक आहे. काय करायचं मग ह्याला मला एक अप्लाय करायचं काय अप्लाय केलं कोणता कीवर्ड वापरला युनिक म्हणजे एक रूल आहे. कन्स्टंट आपल्याला बघायचं आहे. कन्स्टंट नावाचा एक टॉपिक आहे आणि त्या कन्स्टंट मध्ये प्रायमरी की येते फॉरेन की येते युनिक की येते चेक येतं बरोबर आहे की नाही. हे आपण शिकलं मागच्या वेळेस तर हे कन्स्टंट मध्ये येतं. ठीक आहे. आणि हा काय करतो युनिक म्हणजे या मोबाईल नंबरच्या कॉलमला युनिक आयडेंटिफाईड करतो. युनिक म्हणजे डबल येऊ देणार. ठीक आहे. आता जर आपण इथं जर वापरायला गेलं तर ऑलरेडी मोबाईल नंबर रिपीटेड झालेला आहे तर आता हे बसणार नाही. ठीक आहे. काय म्हणतं हे डुप्लिकेट एंट्री आहे बरोबर आहे की नाही. ह्या नंबरसाठी डुप्लिकेट एंट्री आहे. मग आता ही बसवी का याच्यासाठी नाही बसणार. मग काय करावं लागेल आपल्याला एक तर हा रेकॉर्ड डिलीट करावा लागेल. मग त्याच्यानंतर काय करावं लागेल
युनिक की कन्स्टंट अप्लाय करावं लागेल. ठीक आहे, मग काय करावं लागेल, डिलीट फ्रॉम emp info. ठीक आहे, वेअर अपडेट पण होईल. ठीक आहे, अपडेट करूया. अपडेट emp info set ई मोबाईल बरोबर आहे इज इक्वल टू हा जो मोबाईल नंबर आहे हा मी काय केला कॉपी. ठीक आहे, आणि याच्या ठिकाणी मी काय केलं 33 घेतला. कुठं आहे का 33 नाही. ठीक आहे, वेअर emp id इक्वल टू ज्याचा 4 आहे. ठीक आहे, चेंज केला मोबाईल नंबर. मी असे इंटर का बरं देतोय, तर चांगला दिसावं, सुटसुटीत दिसावं कमांड वापरलेले आहे. ते पण कन्फ्युजन करून घेऊ नका की 4 इंटर मारल्यानंतरच पुढची क्वेरी रन होते. नाहीतर मग ते एका खाली एक दिसल्यानंतर ते विचित्र दिसतं, हे कुठं काय चालू झालं ते कळत नाही. म्हणून मी अशा काय करत असतो, इंटर घेत असतो हे. ठीक आहे, इथं काय केलं आपण, सिलेक्ट स्टार फ्रॉम emp info, टेबल चेंज झालं. त्याच्यानंतर मला क्वेरी कोणती चालवायची, अल्टर टेबल emp info मॉडिफाय कॉलम आताचीच. आणि त्या कॉलमला काय कसं आयडेंटिफाईड केलं, काय झालं बघा, लागली युनिक झालं, क्वेरी ओके मॉडिफाय झालं. आता ज्या वेळेस डिस्क्राईब मी बघेल बरोबर आहे, डिस्क्राईब emp info, आता टेबलचं स्ट्रक्चर चेंज करेल. टेबलच्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला थोडंसं चेंज दिसेल. काय आलं, डेटा टाईप बिगिन, आणि की मध्ये काय आलं युनिक. की मध्ये काय आलं युनिक, म्हणजे तुम्ही टेबलच्या स्ट्रक्चर वरून दिसू शकता. कळते का वैष्णवी, एक 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 कॉलम चेक करायचे, फील्ड बघितलं, टाईप बघितलं, नल बघितलं. आता काय बघतोय आपण की, आणि की मध्ये काय आलं युनिक. युनिक म्हणजे हा मोबाईल नंबरचा जो कॉलम आहे आता तो कसा आयडेंटिफाईड केला जाईल, युनिकली आयडेंटिफाईड केला जाईल. जर कोणी याच्यामध्ये डुप्लिकेट एंट्री टाकायला गेला तर त्याला ती डुप्लिकेट एंट्री मोबाईल नंबरची ऍड होणार नाही. ठीक आहे, बघायचं झालं. काय केलं, परत इन्सर्टची कमांड आपण आताच यूज केली, इन्सर्ट बरोबर आहे. आणि त्या इन्सर्ट मध्ये मी काय केलं, इथं 5 नंबरचा रेकॉर्ड काय करतोय, इन्सर्ट करतोय. अमोलच्या ठिकाणी मी नाव काय दिलं, अरुण. ठीक आहे, आणि मोबाईल नंबर अरुणचा काय केला मी सेमच ठेवला 33. ठीक आहे, आणि अरुणचा एज काय करा 28, सॅलरी 20,000. ठीक आहे, कळतंय, मोबाईल नंबर सेम आहे. एंट्री करतोय डुप्लिकेट, आणि डुप्लिकेट एंट्री करताना काय म्हणते मला लगेच मेसेज, डुप्लिकेट एंट्री फॉर की. होते का एंट्री ऍड, नाही ना. म्हणजे तुम्ही टेबलला कसं आयडेंटिफाईड करता, युनिक रेकॉर्ड ऍड झाले पाहिजे. आणि युनिक रेकॉर्ड ऍड करण्यासाठी आपण काय यूज केलं, अल्टर टेबल, टेबलचं नाव, मॉडिफाय कॉलम, एम्प्लॉई मोबाईल नंबर ला काय लावलं, डेटा टाईप काय लावला बिगिन. आणि बिगिन सोबतच आपण त्याला कसं म्हटलं, त्या कॉलमला काय म्हटलं, युनिकली आयडेंटिफाईड कर. तुम्ही युनिक हे एकापेक्षा जास्त कॉलम वरती, नाही युनिक मी फक्त मोबाईल नंबरला लावला. ठीक आहे, असं बिग इंटचा आणि युनिकचा काही संबंध नाहीये. इथं जरी वॅरकॅर राहिलं असतं तरी मी त्याला युनिकली आयडेंटिफाईड केलं असतं. ठीक आहे, आता मला नेम वरती युनिक लावायचं आहे. नेम वरती तर युनिक मी नाही लावू शकत, कारण संजय नावाचे भरपूर रेकॉर्ड असतील बरोबर आहे की नाही, अजय नावाचे भरपूर रेकॉर्ड असतील. आणि त्यांच्यावरती जर मी युनिक लावलं तर चालेल का, एका टेबलमध्ये तुम्ही युनिक भरपूर ठिकाणी लावू शकता. काय म्हटलं मी, एका टेबलमध्ये युनिक तुम्ही किती पण कॉलमला लावू शकता, पण ते कॉलम कसे असले पाहिजे, युनिक असले पाहिजे. जसं की ईमेल आयडी, आता पुढचे एक ईमेल आयडीला मी ईमेल आयडी डुप्लिकेट होऊ नये, पॅन कार्डचा नंबर डुप्लिकेट होऊ नये, आधार नंबर डुप्लिकेट होऊ नये. तर अशा कॉलमला काय लावा तुम्ही, युनिक लावा. आणि युनिक कसं लावलं आपण, युनिक आपण हे असं लावलं. खरं तर हे टेबल तयार करतानाच युनिक लावावं लागतं, पण नंतर आपल्याला कळालं म्हणून आपण काय केलं, अल्टर कमांड आपण यूज केली. समजते, कळालं का, डुप्लिकेट एंट्री झाली का, डुप्लिकेट हा तिथंच टाकून द्यायचं बिगिन युनिक. ठीक आहे,
व्यारकॅर टाकलं तरी होईल, ते बिगिन टाकलं तरी होईल ते. ठीक आहे. हो लिहावं लागतं तिथं. व्यारकॅर साईज युनिक. युनिक हा वर्ड समजा तिथे आपण टेबल मध्ये टाकलं समजा, मग त्याच्यानंतर लगेच लावायचं हा लगेच माझं जसं की डेटा टाईप झालं की लगेच लावून टाकायचं. डेटा टाईप लावला, आता जसं की मोबाईल नंबर आहे, सॉरी मेल आयडी आहे, तर मला काय करायचं, मेल आयडी टाकायचं ना, मेल आयडी ईमेल व्यारकॅर 50 त्याच्यात सगळेच लगेच युनिक, म्हणजे तो मेल आयडी काय झाला मग युनिकली आयडेंटिफाईड झाला. एका टेबलमध्ये तुम्ही काय करू शकता, एका टेबलमध्ये मल्टिपल कॉलमवरती तुम्ही युनिक की लावू शकता. ज्या कॉलमवरती तुम्हाला युनिक लावायचं आहे त्या कॉलमवरती तुम्ही काय करा, युनिक लावू शकता. ठीक आहे. एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला टेबलवरती. जर व्हॅल्यू जर युनिक ठेवायचे असतील, कॉलममध्ये जर व्हॅल्यू युनिक ठेवायची असतील तर आपण काय लावलं, युनिक. ठीक आहे, कळतंय. तसंच तुम्ही काय करू शकता, हा जो आयडी आहे स्मॉलच आहे ना, ते की मध्ये तो कॅपिटल दाखवतो, सगळे कॅपिटल दाखवतात, हे येस येस नल हे. ठीक आहे. अजून एक प्रॉब्लेम मी सांगतो मी नलचं. ठीक आहे. याच्यामध्ये अजून एक काम बघा, मी 5 नंबरचा रेकॉर्ड काय करतोय, 5 नंबरचा रेकॉर्ड मी परत इन्सर्ट करायला जातोय. बरोबर आहे. मोबाईल नंबर चेंज केला, अरुणला 5 नंबरचा रेकॉर्ड ऑलरेडी इथं 4 नंबरचा रेकॉर्ड ऑलरेडी आहे. मी काय करतोय, 4 नंबरचा परत रेकॉर्ड इन्सर्ट करतोय. ठीक आहे. ज्यावेळेस इंटर केल्यानंतर 4 आयडी 4 असलेले किती रेकॉर्ड झाले, 2 झाले. मग हा काय झाला, डुप्लिकेट. आणि ज्यावेळेस मी सर्च करायला गेलो वेअर आयडी इज इक्वल टू 4, तर आयडी इज इक्वल टू 4 चे किती रेकॉर्ड भेटतील मला, 2 रेकॉर्ड भेटतील. मग हा काय झाला, डुप्लिकेशन झाला. टेबलमध्ये काय झाला, डुप्लिकेशन झाला हा. मग आता हा डुप्लिकेशन आपल्याला अवॉइड करायचा असेल तर आपण काय करणार, युनिक. ठीक आहे. मग आता युनिक की वापरायची कशी, पहिलं तर ह्या आयडीला चेंज करा. आता आयडी काय झालेला आहे 4, इथं मला 5 पाहिजे. ठीक आहे. काय करणार मग, अपडेट emp info. ठीक आहे. सेट emp id इज इक्वल टू 5 where आता सध्या नाही तर मोबाईल नंबर घ्यावा लागेल, युनिकली आयडेंटिफाईड करायचं आहे ना. ई मोबाईल, आणि ई मोबाईल घेतल्यानंतर ई मोबाईल कोणाचा चेंज करायचा मला, या वाल्याचा. ठीक आहे. पण आता इथं जर मी 4 घेतलं असतं, वेअर emp id 4 घेतलं असतं तर दोघांचे काय आयडी काय झाले असते, 5 झाले असते. मग आता दोघांमध्ये फरक कसं ओळखला आपण, डिफरन्शिएट कसं केलं, याचा मोबाईल नंबर वेगळा आहे आणि याचा मोबाईल नंबर वेगळा आहे. ठीक आहे. मग ज्याचा मोबाईल नंबर हा आहे त्याचा आयडी काय कर, 5 कर. ठीक आहे. इन्फोची स्पेलिंग चुकली, डायरेक्ट क्लिक होत नाही का. ठीक आहे. एक रेकॉर्ड काय झाला, अपडेट, आणि अपडेट केल्यानंतर आपण काय केलं, आयडी हा अपडेट झाला. बरोबर आहे. आता मला काय करायचं आहे, जसं मोबाईल नंबर हा युनिक केला तसंच मी एम्प्लॉई आयडी सुद्धा काय करू शकतो, युनिकली आयडेंटिफाईड करू शकतो. ठीक आहे. मग आता परत हे करण्यासाठी काय केलं आपण, अल्टर टेबल emp info, अल्टर टेबल emp info. कुणाचा, माझा झाला, चालू ना. अल्टर टेबल emp info काय करायचं, याच्यात मॉडिफाय कॉलम emp id इंटिजर, आणि काय लावलं मी याला, युनिक. ठीक आहे. व्हेरी काय झाली, ओके. आता डिस्क्राईब केलं टेबलला आपण, काय झालं तुम्हाला, 2 युनिक दिसत आहेत. बरोबर आहे की नाही, एक एम्प्लॉई आयडी आणि दुसरा मोबाईल नंबर. दोन्ही आता 2, म्हणजे एका टेबलमध्ये मी किती कॉलमवरती युनिक लावलं, 2 कॉलमवरती. तुम्ही किती पण कॉलमवरती युनिक लावू शकता.
बरोबर आहे का नाही? मग परत इन्सर्ट करा. कुठे गेला इन्सर्टची क्वेरी? इन्सर्ट इनटू. ठीक आहे. इथं काय केलं मी आता मोबाईल नंबर मला काय करायचं मोबाईल नंबर फक्त चेंज करायचा 78. ठीक आहे. 5 नंबरचा रेकॉर्ड ऑलरेडी आहे आणि मी 5 नंबरचा रेकॉर्ड काय करतोय परत एकदा इन्सर्ट करतोय. नाही मी तुमचंच यूज करून राहिलो. मी कुणाला कनेक्ट झालो? प्रज्वलला. चालू आहे नेटवर्क. तुमच्या साईडनं प्रॉब्लेम आहे. दिसतंय का आता? दिसतंय? ठीक आहे. काय करतोय सेम रेकॉर्ड मी परत इन्सर्ट करतोय. सेम रेकॉर्ड इथं ऑलरेडी टेबलमध्ये आहे आणि सेम रेकॉर्ड मी काय करतोय इथं इन्सर्ट करतोय. ठीक आहे. म्हणजे काय केलं आपण इथं एकदा एंटर प्रेस करा आणि एंटर प्रेस केल्यानंतर काय आलं डुप्लिकेट एंट्री फॉर द कळालं डुप्लिकेट एंट्री फॉर द पाथ साठी परत रेकॉर्ड इन्सर्ट होते का डुप्लिकेट? नाही. काल काय प्रॉब्लेम आले होते आपल्याला टेबलमध्ये डेटा हा काय होत होता डुप्लिकेट एंटर होत होता आणि त्याला आपण अवॉइड कसं केलं? कसं अवॉइड केलं आपण? युनिकनी. ठीक आहे. तर युनिकने आपण काय केलं त्याला हे केलं. ठीक आहे. तर इथं बघा इथं काय लावलं इथं आज परत आपण एक नवीन कन्सेप्ट शिकलो दॅट इज कॉल्ड कन्स्ट्रेंट. ठीक आहे. कन्स्ट्रेंट आणि कन्स्ट्रेंट मध्ये आपण काय पॉईंट बघितला पहिला दॅट इज कॉल्ड युनिक. ठीक आहे. युनिक कशासाठी वापरतो आपण? युनिक इट कॅन बी युज्ड for to identify the record uniquely. ठीक आहे. कन्स्ट्रेंट. ठीक आहे. एक कन्स्ट्रेंट आपण डिस्कस केला. क्लॉज वेगळा आणि कन्स्ट्रेंट वेगळे. कन्स्ट्रेंट मध्ये आपण फक्त एक शिकला आज. अजून प्रायमरी की शिकायचे, फॉरेन की शिकायचे, चेक शिकायचं आहे. ठीक आहे. कळालं ना? प्रॉब्लेम काय होता टेबलवरती प्रॉब्लेम डुप्लिकेट रेकॉर्ड इन्सर्ट होत होते. त्याला आपण काय केलं आज अवॉइड करून टाकलं आणि अवॉइड कसं केलं आपण त्याला युनिक की कन्स्ट्रेंट आपण वापरलाय. कन्स्ट्रेंट म्हणजे काय? रूल आपण डिफाईन केला. रूल काय डिफाईन केला की रिपीट रेकॉर्ड इन्सर्ट होऊ नये टेबलमध्ये आपण वापरलं. कळालं? काही डाऊट आहे इथपर्यंत? आता टेबलमध्ये जर बघितलं तुम्ही तर टेबलमध्ये सगळे प्रॉपर रेकॉर्ड दिसतील आपल्याला. कुठलाच डुप्लिकेट रेकॉर्ड दिसणार नाही. ठीक आहे. मग आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे तर याच्यावरून आपल्याला ऑपरेटर कन्सेप्ट आपल्याला डिस्कस करायचं. ठीक आहे. वन बाय वन काय करायचं वन बाय वन ऑपरेटर आपल्याला बघायचे. वन बाय वन ऑपरेटर. तर पहिल्यांदा बघा रिलेशनल ऑपरेटर बघूया. ठीक आहे. रिलेशनल ऑपरेटर कशी यूज करायची. काय केलं मला अशा लोकांची सॅलरी दाखवायची की ज्यांची सॅलरी 22,000पेक्षा मोठी आहे. ठीक आहे. अशा एम्प्लॉईची सॅलरी मला डिस्प्ले करायची आहे ज्यांची सॅलरी 22,000पेक्षा जास्त आहे. मग 22,000पेक्षा जास्त आहे तर कसं दाखवणार तुम्ही? तर काय म्हणणार सिलेक्ट स्टार फ्रॉम एमपी इन्फो. ठीक आहे. आणि इथं क्लॉज कोणता लावला आपण? वेअर अशा लोकांची सॅलरी. ठीक आहे. अशा लोकांची सॅलरी म्हणजेच वेअर ई सॅलरी. बरोबर आहे. वेअर ई सॅलरी कशी असली पाहिजे? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किती? 22,000पेक्षा जास्त. ठीक आहे. अशा लोकांची सॅलरी काय पाहिजे मला डिस्प्ले करायची ज्यांची सॅलरी किती असली पाहिजे? 22,000पेक्षा जास्त असली पाहिजे. ठीक आहे. वेअर ई सॅलरी इज इक्वल टू ग्रेटर दॅन 22,000. तर मला माझ्याकडे किती लोक आले? टोटल माझ्याकडे 4 आले. बरोबर आहे. ज्यांची सॅलरी किती आहे? 22,000पेक्षा किंवा इक्वल 22 असेल तरी तर काय केलं त्यांनी डिस्प्ले केलं रेकॉर्ड. ऑपरेटर सिलेक्ट यांनीच यूज करायचे. ठीक आहे. यांनीच यूज करायचे रिलेशनल ऑपरेटर्स. बरोबर आहे. मला अशा लोकांची सॅलरी दाखवायची ज्यांची 22,000पेक्षा कमी आहे. मग काय म्हटलं मी इथं लेस दॅन
फक्त लेस दॅन 22,000पेक्षा कमी, 22,000 वाला पण नको मला, 22,000पेक्षा कमी. तर किती रेकॉर्ड आहेत माझ्याकडे? एकच रेकॉर्ड आहे ज्याची सॅलरी किती आहे? 22,000पेक्षा कमी. बरोबर आहे. आता सध्या हे 5 रेकॉर्ड आहेत म्हणून आपण काम करतोय. उद्या फ्युचरमध्ये आपल्याकडे 1 कोटी 2 कोटी रेकॉर्ड असतील, त्याच्यातून आपल्याला फिल्ट्रेशन करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करतो? तर त्याच्यासाठी हे आपण अशा क्वेरीज आपण वापरतो. ठीक आहे. प्रोजेक्ट मॅनेजर म्हटलं तुम्हाला की प्रोजेक्ट छोट्या कंपनीमध्ये तुम्ही लागले, छोट्या कंपनीमध्ये सगळं काम आपल्यालाच करावं लागतं. आणि तिथला जर मॅनेजर जर म्हटला की मला काय कर, मला असे लोक मला डेटाबेस मधून काढून दे, मला असे एम्प्लॉई सर्च करून दे ज्यांची सॅलरी एवढी आहे. ठीक आहे. तर असे लोक मला काढून दे. मग अशा लोकांना काढून म्हणजे तुम्ही कसं करणार? डेटाबेसमध्ये क्वेरी तुम्हाला मारता आली पाहिजे. ठीक आहे. असे लोक तुम्हाला फाइंड करता आले पाहिजे. बरोबर आहे की नाही? आता जसा हा रेकॉर्ड सापडला मला, मग हा रेकॉर्ड मी काय करेन? कॉपी करून एका नोटपॅडच्या फाईलमध्ये टाकेन किंवा एक्सेलच्या फाईलमध्ये टाकेन आणि ती एक्सेल फाईल मी त्याला शेअर करून देईन की ही एवढे लोक आहेत आपल्याकडे ज्याची सॅलरी एवढी आहे. समजतंय? कळलं का? तर रिलेशनल ऑपरेटर्स मध्ये आपण काय बघितलं? रिलेशनल ऑपरेटर मध्ये आपण ग्रेटर दॅन लेस दॅन आपण चेक केलं. समजते ना? ग्रेटर दॅन लेस दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू लेस दॅन इक्वल टू कसं वापरायचं ह्याला? काही डाऊट आहे इथपर्यंत? काही डाऊट आहे का इथपर्यंत? ठीक आहे. त्याच्यानंतर लॉजिकल ऑपरेटर. ठीक आहे. आता लॉजिकल ऑपरेटर बद्दल डिस्कशन करायचं झालं तर काय करायचं बघा, मला अशा लोकांची सॅलरी डिस्प्ले करायची आहे. ठीक आहे. काय म्हटलं मी? लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटर मध्ये आपल्याला काय बघायचं आहे? अँड, ऑर, इन, नॉट. ठीक आहे. त्याच्यानंतर बिटवीन, बरोबर आहे, आणि लाईक. तर एवढे ऑपरेटर्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत, लॉजिकल ऑपरेटर्स. आणि ते सगळे लॉजिकल ऑपरेटर आपल्याला कुठे वापरायचे? या टेबलवरती अप्लाय करायचे. ठीक आहे. मग कसं अप्लाय करायचं? एकदा टेबलला काय करा? सिलेक्ट करून घ्या. आणि सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपल्याकडे काय आले? आपल्याकडे हे सगळे रेकॉर्ड आले. बरोबर आहे. मला अशा लोकांची सॅलरी डिस्प्ले करायची आहे ज्यांचं एज हे 28पेक्षा जास्त असेल. ठीक आहे. 28पेक्षा जास्त असेल आणि 31पेक्षा कमी असेल. ठीक आहे. काय म्हटलं मी? अशा लोकांची सॅलरी मला डिस्प्ले करायची आहे ज्यांचं एज 28पेक्षा जास्त आहे आणि 31पेक्षा कमी आहे. ठीक आहे. तर अशा लोकांची मला काय करायचे? अशा लोकांची मला सॅलरी डिस्प्ले करायची आहे. मग आता ही क्वेरी कशी कशी यूज करणार? किंवा अशा लोकांची मला सॅलरी दाखवायची ज्यांचं वय 21पेक्षा जास्त आहे. ठीक आहे. आणि 31पेक्षा कमी आहे. तर अशा लोकांची मला सॅलरी डिस्प्ले करायची. मग आता ही सॅलरी डिस्प्ले करण्यासाठी आपण काय यूज केलं? 2 डेट आहेत. बरोबर आहे की नाही? कंडिशन आहे एवढं आणि एवढं. बरोबर आहे. एवढं आणि एवढं. ठीक आहे. दोन्ही कंडिशन ट्रू झाल्या पाहिजे माझ्या. आणि दोन्ही कंडिशन ट्रू होण्यासाठी आपण अँड ऑपरेटर बघितलं. पायथॉन मध्ये पण बघितलं आपण अँड ऑपरेटर. ऑर काय करतो? दोन्हीपैकी एक जरी कंडिशन ट्रू असेल तर रिझल्ट डिस्प्ले करतो. अँड काय करतो? दोन्ही कंडिशन ट्रू पाहिजे मला. ठीक आहे. बुलियन व्हॅल्यू येतात त्याच्यात. ठीक आहे. पण रिझल्ट येतो. इथं ट्रू फॉल्स येत नाही, पण इथं रिझल्ट येतो. ठीक आहे. मग आता इथं कसं केलं आपण? सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP info. ठीक आहे. वेअर काय वेअर एज ग्रेटर दॅन, ठीक आहे, और इक्वल टू किती असलं पाहिजे म्हटलं मी? 21. अँड, ठीक आहे, एज लेस दॅन और इक्वल टू किती असलं पाहिजे? 31. तर असेच लोक काय कर? डिस्प्ले कर. ठीक आहे. आता इथं सिलेक्ट स्टार यूज केलं मी. फक्त मला काय करायचंय? फक्त मला त्यांचं नाव आणि सॅलरी दोनच मला दाखवायचे. मोबाईल नंबर मला दाखवायचा नाहीये किंवा आयडी मला दाखवायचा नाहीये. मला फक्त दोनच कॉलम दाखवायचे. कोणते कोणते? एक ई नेम आणि दुसरा कोणता? ई सॅलरी. स्टार म्हटलं तर सगळे येतील. ठीक आहे. सगळे कॉलम येतील. पण मला किती कॉलम दाखवायचे? दोनच. कोणते कोणते? एक ई नेम आणि एक सॅलरी. ठीक आहे. अशा लोकांची सॅलरी डिस्प्ले झाली ज्यांचं एज किती असणार आहे? 21च्या पुढे आणि 31च्या मध्ये. किती लोक आहेत असे? 4 आहेत. समजते का? लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटर मध्ये आपण काय केलं? लॉजिकल ऑपरेटर मध्ये आपण असं यूज करतो लॉजिकल ऑपरेटरचं. आणि त्याच्यानुसार आपण एक टेबल पण जनरेट केलं असं. ठीक आहे. कळतंय? तसंच याच्या उलट काय येणार? याच्या उलट अँडच्या ठिकाणी काय येईल?
और म्हणजे काय करेल, दोन्हीपैकी एक कंडिशन तरी काय पाहिजे, ट्रू पाहिजे. ठीक आहे, दोन्हीपैकी एक कंडिशन ट्रू असेल तर तेच बघायचे. किती रेकॉर्ड भेटले, 5 भेटले. दोन्हीपैकी एक कंडिशन ट्रू आहे ना, म्हणजे 5वा पण रेकॉर्ड येईल. ठीक आहे, तर हा रिझल्ट असतो, फरक असतो अँड आणि ऑर मध्ये. ठीक आहे, कळतंय. ऑर अँड त्याच्यानंतर इन. ठीक आहे, इन आणि नॉट इन असं वापरायचं. इन नॉट एकटा वापरायचं नाही, काय वापरायचं, नॉट इन. बरोबर. मेंबरशिप, हा मेंबरशिप सारखंच वापरायचं. ठीक आहे, मला असे लोक दाखवायचे आहेत. अशा लोकांचे सॅलरी डिस्प्ले करायचे आहे, ज्यांचे नाव काय असले पाहिजे, ज्यांचे नाव अरुण आणि अजय. आता डेटाबेस मध्ये अजय आणि अरुण नावाचे भरपूर सारे नाव आहेत. ठीक आहे, पण मला अशा लोकांचे फक्त सॅलरी दाखवायचे ज्यांचे नाव काय असतील, अरुण आणि अजय असतील. ठीक आहे, मग आता असे रेकॉर्ड कसे दाखवायचे, तर असे रेकॉर्ड दाखवण्यासाठी आपण काय केलं, परत सिलेक्ट, आता स्टार फ्रॉम. ठीक आहे, सगळे रेकॉर्ड दाखवायचे मला. सिलेक्ट स्टार फ्रॉम कुठून, EMP इन्फो मधून. ठीक आहे, सिलेक्ट सगळे कॉलम सिलेक्ट केले एम्प्लॉई इन्फो मधून. वेअर काय म्हटलं, ई नेम. वेअर ई नेम इन अरुण आणि दुसरा कोणता, ठीक आहे. फक्त काय झाले, तेवढ्या डेटाबेस मधून आपण काय केलं, मेंबरशिप चेक केलं ना, मेंबर आहेत का. ठीक आहे, असेच लोक, आता 1 कोटीचा रेकॉर्ड असेल आणि त्याच्यामधनं अरुण आणि अमोल एवढेच फक्त लोकांचे मला काय करायचे, यादी बनवायची आहे. ठीक आहे, याच लोकांचे फक्त ज्यांचे नाव अरुण आहे, त्यांचं नाव अमोल आहे, अशाच लोकांचे काय करायचे, मला एक लिस्ट बनवायची आहे, त्यांची सॅलरी मला कॅल्क्युलेट करायची आहे. हा, असं सगळंच सगळं. ठीक आहे, सोपं आहे SQL. काही अवघड आहे छाया. ठीक आहे, ते सोपं वाटलं कालचं सोपंच येते, फक्त लक्षात नाही ते सगळे कमांड सेमच वाटतात, मिस्टेक होती. हा, कळलं. इन. आता मला काय करायचंय, हे दोघं सोडून, मला काय करायचंय, हे दोघं सोडून बाकीच्या लोकांचे काय करायचे, सॅलरी डिस्प्ले करायचे, हे दोघांना सोडून. आता ह्या दोघांना सोडून म्हटल्यानंतर काय करावं लागेल मला, याच्या पुढे काय लागलं, नॉट इन. बरोबर आहे, नॉट इन. नॉट इन म्हणजे हे दोन सोडून, हे दोन सोडून काय कर, बाकीचे लोक दाखव. आले का बाकीचे, ते दोन सोडले, बाकीचे आले. बरोबर आहे की नाही. तर काय वापरलं, लॉजिकल ऑपरेटर वापरतो. लॉजिकल ऑपरेटर मध्ये आपण काय काय बघितलं, अँड, ऑर, इन, नॉट इन. ठीक आहे, कळतंय, काय डाऊट. कळलं. त्याच्यानंतर काय करायचं मला पुढे लाईक ऑपरेटर. ठीक आहे, आता लाईक ऑपरेटरचा यूज कशासाठी करतो आपण, फॉर द सर्चिंग. रेकॉर्ड सर्च करायचं आहे मला, आणि रेकॉर्ड सर्च करण्यासाठी मी काय करेन, लाईक ऑपरेटरचा यूज करेन. आणि लाईक ऑपरेटर आपण कसं वापरतो, तर लाईक ऑपरेटर वापरण्यासाठी बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP इन्फो. ठीक आहे, EMP इन्फो वेअर क्लॉज बघा, वेअर. ठीक आहे, ई नेम लाईक. बरोबर आहे, सर्चिंग. लाईक म्हणजे आता जसं की मला ई नेम लाईक काय असलं पाहिजे, ई नेम लाईक. ठीक आहे, पहिल्यांदा पर्सेंटेज यूज केला म्हणजे अशा नावाचे. ठीक आहे, लाईक अशा नावाची जी सुरुवात आहे, अशा नावाच्या लोकांची जी सुरुवात आहे, पर्सेंटेज मी पहिल्यांदा वापरला म्हणजे सुरुवात आहे. अशा नावाची स्टार्टिंग ज्यांच्यापासून होते, ज्यांच्या नावामध्ये AJ येतं सुरुवातीला, तर काय कर, असे लोक फक्त सिलेक्ट कर. ठीक आहे, म्हणजे लाईक असे, कसे, AJ सारखे. बरोबर आहे का. तर आपण इथं काय केलं, हा एरर येतो, कळला. आपले तर आहे अजय,
लाईक ऑपरेटर एम्प्टी सेट पर्सेंटेज द्यावं लागेल. युनिक आयडी लाईक एजे पर्सेंटेज. ठीक आहे, म्हणजे हा 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 काय केला, ओके. म्हणजे सुरुवात, ज्याची सुरुवात एजे पासून सुरुवात असेल, एजे लास्टला चेक करत होतो आपण, म्हणजे सुरुवातीला आपण पर्सेंटेज दिलं म्हणजे तो लास्ट एजे याचा मिनिंग. ठीक आहे, सुरुवातीचा पैसा असेल तर पुढून घ्यायचं. हा एजे आणि पर्सेंटेज शेवटी. ठीक आहे, तर कुणाचा रेकॉर्ड आला, फक्त अजयचा. बरोबर आहे की नाही? फक्त ज्यांच्या नावाची सुरुवात मला यांच्यापासून चेक करायची, ज्यांच्या नावाची सुरुवात इथून चालू होते असे रेकॉर्ड मला काय कर, डिस्प्ले कर. कळतंय? समजते का? लाईक ऑपरेटर, लाईक ऑपरेटरचा यूज आपण काय करतो, लाईक ऑपरेटर आपण असं वापरतो. ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे, बिटवीन. एकदा टेबलचं स्ट्रक्चर चेक करा, म्हणजे टेबलचे रेकॉर्ड गेट करा. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP इन्फो. ठीक आहे, आणि आपल्याकडे काय आली, हे सगळे रेकॉर्ड आले. मला असे रेकॉर्ड दाखवायचे ज्यांचं एज जे आहे, ठीक आहे, ज्यांचं एज काय असलं पाहिजे, 21 पासून 28 पर्यंतचे, इन बिटवीन 21 पासून 28 पर्यंत. बरोबर आहे की नाही? असे एजचे मला काय करायचे, सॅलरी लोकांचे दाखवायचे. मग त्याच्यासाठी कसं यूज केलं आपण, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP इन्फो वेअर. ठीक आहे, वेअर एज बिटवीन किती, 21 अँड काय वापरलं, किती आले फक्त, बरोबर की नाही? बिटवीन 21 पासून 28 पर्यंतचे किती आहेत, दोनच आहेत ना. बिटवीन म्हणजे रेंज. ठीक आहे, अशा लोकांची सॅलरी दाखवायची ज्यांची सॅलरी इथून इथपर्यंत असेल, बिटवीन. आणि बिटवीन सोबत आपण काय करतो, अँड वापरतो. ठीक आहे, कळलं का? बिटवीन, लाईक ऑपरेटर, इन ऑपरेटर, नॉट इन ऑपरेटर, अँड ऑपरेटर, ऑर ऑपरेटर, हे सगळे कोण आहेत, लॉजिकल ऑपरेटर. त्याच्यासोबतच रिलेशनल ऑपरेटर. ठीक आहे, आणि सोबतच आपण काय यूज केलं, वेअर क्लोज. समजतंय? क्लिअर आहे? काही डाऊट आहे का इथपर्यंत? काही डाऊट कुणाला? काय काय बघितलं? तर ऑपरेटर कन्सेप्ट आपण बघितले, आणि ऑपरेटर कन्सेप्ट मध्ये आपण हे सगळं काय केलं, डिस्कशन केलं. ठीक आहे, हा, सर्चिंग. सिलेक्ट स्टार फ्रॉम, हो, तिथे एजेच्या ऐवजी नंबर्स पण टाकू शकतो ना, ह्या नंबर पासून स्टार्ट होणार आहे, या नंबर पासून, ह्या नावापासून स्टार्ट होणार आहे, तुम्ही काय करू शकता, टाकू शकता. ठीक आहे, सर्चिंग करायचे ना नाव. ह्या नंबर पासून किती म्हणजे आयडी. आता समजा माझ्या नावाची किती आहेत, माझ्या नावाचे लोक किती आहेत, 1 कोटी रेकॉर्ड आहे, आणि माझ्या नावाची किती आहेत, सेम नावाचे, हे मला फाइंड करायचं. तर कसं फाइंड करणार तुम्ही, लाईक ऑपरेटर. ठीक आहे, आता इथं मला काय करायचं बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP इन्फो वेअर एज इज इक्वल टू 28 अँड, ठीक आहे, ई सॅलरी ठीक आहे. काय करायचं बघा, मला लक्ष द्या क्वेरीकडे.
क्वेरी काय काय केली मी, सिलेक्ट स्टार फ्रॉम ईएमपी इन्फो वेअर, ज्यांचं एज काय असेल 28, बरोबर आहे, ज्यांचं एज काय असेल 28, आणि या 28 एज वाल्यांची मला सॅलरी कितीने करायची, सॅलरी मला 5 ने वाढवायची आहे. ज्यांचं एज 28 आहे, ज्यांचं एज 28 आहे अशा लोकांची सॅलरी मला कितीने वाढवायची, 5,000 वाढवायची. म्हणजे आता 28च्या किती आहे इथं 20,000 आहे, आणि 20,000 मध्ये मी 5,000 मिसळले. ठीक आहे, तर इथं काय येईल, ज्यांची सॅलरी झाली का 5,000 ने वाढली का, select e-name, e-mobile, e-salary plus 5,000. थोडंसं खाली स्पेस सोडा ना. ठीक आहे, काय लिहिलं आपण, सिलेक्ट ई नेम, ई मोबाईल आणि टोटल सॅलरी. कॉलमचं नाव चेंज केलं मी, काय कसं चेंज केलं, ॲज ह्याला काय म्हटलं मी, ह्याला एक डुप्लिकेट नाव ठेवलं, त्याला नाव काय ठेवलं मी, ॲज अ टोटल सॅलरी. टोटल सॅलरी मला दाखवायची होती ना, हा दाखवू शकता तुम्ही, पण मला चेंज करायचे कॉलमचं नाव दाखवताना, मी चेंज केलं. ठीक आहे, उद्या चालून तुम्ही म्हणू नये की हे आम्हाला झालं नाही, बरोबर आहे. कुठेतरी युट्यूबला वगैरे व्हिडिओ बघितला तरी तसं तिथं ॲज अ टोटल तुम्ही वापरलं, तुम्ही नाही वापरून राहिले असं म्हणू नये. म्हणून म्हटलं काय, हा मला तेवढेच कॉलम दाखवायचे आहेत ना, एवढेच मला दाखवायचे आहेत, एवढे कॉलमचे नाव आहेत 12. चालतंय ना, ई सॅलरी म्हणून कॉलमचं नाव येईल, मी कॉलमचं नाव चेंज केलं, ई सॅलरीच्या ऐवजी तसं नाही येणार. हा तसं करता येतं, अपडेट पण करून करता येतं. आता हे सेव्ह नाही होणार परमनंट, अपडेट केल्यानंतर परमनंट सेव्ह होईल. ठीक आहे, हे फक्त दाखवलं आपण, इथं स्टार केलं मी. ठीक आहे, इथं स्टार केल्यानंतर काय येतं, सिंटॅक्स एरर येतो. ठीक आहे, म्हणून इथं काय पाहिजे, हे कॉलमचे नाव असेच पाहिजे. जर सॅलरी, जर तुम्हाला सगळे कॉलमचे नाव द्यावे लागतील तुम्हाला, कॉमा सेपरेटेड. ठीक आहे, जेवढे कॉलमचे नाव असतील तेवढे तुम्हाला द्यावे लागतील. समजलं का, अशा लोकांची सॅलरी आपण अपडेट केली ज्यांचं एज किती आहे 28, आणि किती झाली त्याची सॅलरी 20,000 पासून 25,245. कळालं, कळालं का इथपर्यंत, सॅलरी पण आपण कशी केली. त्याच्यानंतर जर मला एखाद्याची सॅलरी, मोबाईल नाही घ्यायचा. ठीक आहे, कॉल आल्यानंतर सिलेक्ट, बघा काय करायचं, मला अशा लोकांची सॅलरी वजा करायच्या 5,000, 5,000 वजा करायच्या, म्हणजे ज्यांचं एज 28 आहे अशा लोकांची सॅलरी मला काय करायची, 5,000 कमी करायची. मग कमी करण्यासाठी आपण काय केलं, तर कमी करण्यासाठी परत क्वेरी बघा मी कशी राईट करतो. कशी क्वेरी राईट केली, सिलेक्ट, काय काय सिलेक्ट करायचं मला, ई नेम. ठीक आहे, त्याच्यानंतर ई मोबाईल, तुम्हाला जेवढे कॉलम सिलेक्ट करायचे तेवढे कॉलम सिलेक्ट करा. ठीक आहे, त्याच्यानंतर एज पण मला सिलेक्ट करायचं आहे, आणि त्याच्यानंतर मला काय सिलेक्ट करायचं आहे, ई सॅलरी. पण आता ई सॅलरी मध्ये काय करायचं, मला 5,000 मायनस करायचे आहेत. ठीक आहे, कोणाचे मायनस करायचे आहेत, वेअर वेअर ज्यांचा एज, ठीक आहे, ज्यांचं एज काय असलं पाहिजे 28, अशा लोकांची सॅलरी मला 5,000 कमी करायची. ठीक आहे, इंटर. अननोन कॉलम काय झाला, फ्रॉम ईएमपी इन्फो. ठीक आहे, काय केलं आपण, 20 होती 5,000 मायनस केलं, म्हणजे सिलेक्ट हे नाव कॉलम आपण सिलेक्ट केले, आणि त्यांच्या सॅलरी मध्ये काय केलं मी, वजा किती केलं, 5,000. म्हणजे खाली तिथं नाव येतं कॉलमला डायरेक्ट, हा हे असं नाव येतं, मग त्याच्यामुळे
कळलं की नाही? हे असं नाव येतं, हे असं नाव चांगलं दिसत नाही ना, ही सॅलरी मायनस 5000, म्हणून तिथं मी काय केलं, त्या कॉलमला नाव ठेवलं. आणि कॉलमला नाव कसं ठेवलं मी? ठीक आहे, इथं मी कॉलमला नाव ठेवलं ॲज फायनल सॅलरी. ठीक आहे, किंवा काय तुम्हाला नाव ठेवायचं ते ठेवा. काय नाव आता? काय पण यूज करू शकता, पण आयडी युनिक दाखवेल तुम्हाला. ठीक आहे, पण 28 एजचे 1 कोटी मधून 28 एजचे 1 लाख रेकॉर्ड आहेत. त्यांची सगळ्यांची सॅलरी काय करायची आपल्याला? किंवा मग असे लोक मला फाइंड करायचे की ज्यांना कंपनीमध्ये 10 वर्ष झालेले आहेत कंप्लीट, आणि 10 वर्ष कंप्लीट झालेल्या लोकांचे 5% बोनस वाढवायचे. बरोबर आहे की नाही? मग त्याच्यानुसार काय करणार, मग डेट ऑफ जॉईनिंग तुम्ही बघावं लागणार. आणि तिथे एक अजून एक कॉलम असतो इयर कम्प्लिशन. तर त्याच्यानुसार तुम्ही काय करणार, इयर कम्प्लिशन नुसार तुम्ही त्यांची सॅलरी कॅल्क्युलेट करणार. कळलं? तर अशा क्वेरीज आहेत हे, आणि असं काम तुम्हाला करायचं. हे सगळं ऑपरेटर कन्सेप्ट आपण बघितले. काही डाऊट नाही स्टोअर होणार, कारण आपण सिलेक्ट करून करतोय ना. मग मला काय करायचंय, कायमची स्टोअर करायचं, म्हणजे त्याला व्हॅल्यू परमनंट स्टोअर करायची आहे. ठीक आहे, आता जसं जर मी म्हटलं इथं सिलेक्ट स्टार फ्रॉम जर यूज केलं मी, तर सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई इन्फो, तर त्यांची सॅलरी तेच दाखवेल ना. मी इथं वजा केलेली सेव्ह झाली का डेटाबेस मध्ये? नाही झाली, पण मला सेव्ह करायची आहे डेटाबेस मध्ये. मग कसं सेव्ह करणार डेटाबेस मध्ये? कसं सेव्ह करणार? काय म्हणायचं मग? अपडेट पूर्ण अपडेट करावं लागेल का, ती वरची व्हॅल्यू टाकायची कॉपी करून? हा, आता बघा इथं अपडेट EMP इन्फो सेट, काय सेट करायचे मला? ई सॅलरी. ठीक आहे, प्लस याच्यात किंवा मायनस मला काय करायचंय, मायनस 5000. बरोबर आहे, ई सॅलरी बरोबर आहे ना? ई सॅलरी मायनस 5000 where age is equal to 28. ज्यांचं एज किती असेल, 28 असेल, त्यांची काय केली आपण सॅलरी. सिंटॅक्स चुकलेलं आहे. सेट ई सॅलरी SALARY is equal to ई सॅलरी मायनस 5000. बरोबर आहे, वेअर एज इज इक्वल टू 28. काय झाली क्वेरी? ओके झाली. आणि क्वेरी ओके झाल्यानंतर आता टेबल मध्ये जर बघितलं तर ही टेबल मध्ये व्हॅल्यू काय झाली, कायमस्वरूपी सेव्ह झाली. फक्त शो करण्यासाठी, चेक करण्यासाठी. आणि जर आपल्याला परमनंट व्हॅल्यू जर स्टोअर करायची असेल तर आपण काय केलं, अपडेट केलं. ज्यांचे एज जेवढे पण चेंजेस करायचे असतील, हा अपडेट म्हणजे चेंजेस ना, एडिट. ठीक आहे, कळलं का इथपर्यंत? काही डाऊट आहे? काही डाऊट आहे? हा, ठीक आहे, हे सगळ्या क्वेरीज. डेटा शेअर करते दुसरं झालेला हा टेबल वगैरे हा पाहिजे, म्हणजे तो नाही असं आपल्याला जे टेबल झाला आता लास्टला तो शेअर करता येतो ना. त्याची .SQL फाईल करून काय करायचं, इम्पोर्ट करायचं, इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं. ठीक आहे, आता इम्पोर्ट एक्सपोर्ट कुठं करायचं, तर इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्यासाठी MySQL वर्क बेंच मध्ये जायचं इथं. ठीक आहे, वर्क बेंच हा, ठीक आहे, हा MySQL वर्क बेंच आहे. याच्यामध्ये क्लिक केलं डेटाबेस वरती, हो राईट करता येतं, पण याच्यावरती काम नाही करायचं आपल्याला. आपल्याला सगळं काम कमांड प्रॉम्प्ट वरून करायचं. याच्यावरती शेवटी काम करायचं नाही, याच्यावरती करायचंच नाही. ठीक आहे, याच्यावरती काम करायचंच नाहीये.